आज आपण घावणे आणि वाटाण्याचा रस बनवूया। तांदूळ 2 वाट्या आणि वाटाणे रात्रभर भिजत घातलेले आहेत। आपण वाटाणे उकडून घेऊया। कुकरच्या 2 शिट्या करून घ्यायच्या। तांदूळ वाटून घेऊया। थोडं पाणी घालूया। घावणांसाठी पीठ हे असं पातळ असलं पाहिजे। चवीप्रमाणे मीठ घालूया। तेल घालूया। असं तेल लावून घ्यायचं। आता आपण परतून घेऊया। वाटाण्याच्या उसळसाठी आपण खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची घालणार आहे। आणखी थोडं पाणी घालून वाटून घेणार आहे। उसळ करण्यासाठी तेल घालूया। 2 चम्मच तेल, मोहरी 1 चम्मच, जिरा अर्धा चम्मच, कढीपत्ता, कांदा, थोडं हिंग पण टाकायचं, मिरची पावडर, मीठ, वाटलेलं वाटण, आता आपण उकडलेले वाटाणे टाकूया। भाजी तयार आहे आपली। आता सर्व करूया। ही चहा सोबत खूप छान लागतात। आणखी वाटाणे सोबत वेगळीच चव येते।